रेणुशी विरुद्ध कोट्रोशी। थँक्यू सो मच। तर इथून पुढे फायनलचा सामना आपल्या समोर रंगला जाईल। ग्रँड फिनाली मॅच कोट्रोशी विपक्ष रेणुशी। मोठमोठ्या संघांना पराभूत करून हे दोन संघ मात्र आमने सामने येताना पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर आमच्या समवेत फायनल मॅच साठी रेणुशी संघाचे एक ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू गणेश शेलार माझ्या समवेत जॉईंट होतील। एक मोठी मॅच मात्र अजित शेलार आहेत। गणेश शेलार मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत। अजित शेलार मात्र माझ्या समवेत जॉईंट होतील। मॅच ऑन होते मित्रांनो। फायनलच्या मॅच साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। याच साठी केला होता अट्टास शेवट वावा गोड। पहिलाच बॉल समीर शेलार घेऊन लागलेत समोरच्या बाजूने अजय शेलार। शेलार आणि शेलार यांच्यामध्ये रंगलेला हा सामना एक मोठी मॅच रंगताना पाहायला मिळेल। नमस्कार। फायनलची मॅच आहे आणि फायनलच्या मॅच मध्ये आपल्या समेत जॉईन होतील शैलेश जाधव। तास मी थांबतो। धन्यवाद। पहा मैदानाच्या आतमध्ये बॅकफूट वरती गेले आणि तदनंतर मात्र अतिशय जबरदस्त असा क्रॅकिंग फटका खेळला आहे। अजय शेलार यांच्या बॅट मधून आला एक विलक्षण चौकार। मैदानाच्या आतमध्ये सुरुवात चांगली केलेली आहे। पहिल्या बॉल वरती मात्र ठोकलेला हा चौकार पाहायला मिळालेला आहे। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर एका बाजूला आपण पाहिलं तर रेणुशी संघाकडून आघाडीला आलेला गोलंदाज पाहायला मिळाला आहे। नाव आहे समीर शेलार। यांच्याकडे आपण नजरा वळवल्या गेल्यात, जिथे पहिल्याच बॉल वरती 4 धावा प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर 64च्या घरात जाताना पाहायला मिळालाय। दुसरा बॉल यावेळी पहा 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून जशी सुईमधून धागा विणावाना तसा इथे चेंडू विणलाय। चेंडू पाठवलाय सरळ वन बाउन्स सीमारेषे पार। मिळतील धावा 4। येतोय चौकार। पहा मैदानाच्या आतमध्ये कन्झिक्युटिव्ह 2 चौकार ठोकलेले आहेत। शांतता पसरली आहे रेणुशी गावाच्या समर्थक स्क्वॉड मध्ये आणि पुन्हा एकदा समीर आणि फ्लिक केलेला आहे लेग साइडला आणि हा जर अडवला इथे डॉट चेंडू आणि खूप रेअर चेंडू म्हणता येईल, कारण की फायनलच्या मॅच मध्ये जेव्हा रेअर चेंडू एखादा डॉट चेंडू येतो तेव्हा मला पण त्रास होतो। पण आज मी इथे तुमच्या सोबत आणि रेणुशी गावचं जे काही आहे अजितजी थोडंसं थांबवतो आपल्याला। पुन्हा जाऊया मैदानाच्या आतमध्ये समीर आलेले आहेत। पहा यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि तदनंतर मात्र डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा होईल आणि डॉट बॉल होत असताना 4 चेंडूच्या पाठीमागे 8 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात। फायनलचा हाय व्होल्टेज मुकाबला आणि हा हाय व्होल्टेज मुकाबल्यामध्ये पुन्हा एकदा चर्चेचा विषय राहिलेला आहे। पहा असं की बुद्धेच्या कॅमेऱ्यामध्ये विचारांचे रोल असे टाका की प्रयत्नाचे बटन दाबल्यानंतर मात्र यशाचे फोटो अतिशय सुंदर येत असतात। इथे सुंदर फोटो येणार आहेत। पहा गोलंदाज निघालेला आहे। हो यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि तिथे मात्र चुकी झाली आहे। मैदानाच्या आतमध्ये किती धावा मिळतील तर धाव मिळणार नाहीये। डॉट बॉल कन्झिक्युटिव्ह 3 डॉट बॉल इथे हाताळले गेले। तुषार सर आपण पाहिलं ना तर आतापर्यंत 3 बॉल खेळत असताना अजय यांचा जो वेग होता ना त्याला थांबवलाय, ब्रेक लावलेला आहे। अगदी बरोबर आहे। अगदी पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार खेचले। त्यानंतर मात्र समीर शेलारने वापसी केले। खूप चांगली वापसी पाहायला मिळते, कारण समीर शेलारने देखील क्रिकेटचे खूप धडे शिकलेले आहेत। यावेळेला फेक करण्याचा प्रयत्न, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चाललाय। सिंगल धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे। एका धावेच्या मदतीने पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त झालं। पॉवर प्लेच्या षटकामध्ये 9 धावा धावफलकावरती लगवलेल्या आहेत। प्रथमतः बॅटिंग करत असताना कोट्रोशी टीमने अजय शेलार 6 बॉलच्या पाठीमागे 9 धावांवरती खेळत आहेत। परंतु मनोज यांना अजूनपर्यंत स्ट्राईक मिळालेली नाही। सर पहिले 2 चौकार आलेत ना ते अजयने खूप चांगल्या पद्धतीने लगवले, परंतु तदनंतरचे 4 बॉल आहेत ना समीर शेलारने अगदी षडयंत्रे रचली, रणरीत्या आखल्या आणि अजय शेलारला कसं थांबवायचं हे त्यांनी ओळखलं। नक्कीच अजय शेलार सारखा खेळाडू जो मागच्या मॅच मध्ये अफलातून असा खेळ केला त्याने,
जिथे आपण पाहतोय ना आता मात्र 45 आणि 55 रेणुशी संघ हा 55% विनिंग प्राइस दाखवतोय. मात्र कोट्रोशी संघाला कमी रेखून चालणार नाही, ज्यांनी एका मोठ्या संघाला हरवलंय. मात्र मनोज आलेत, मनोजकडे नजरा वळवल्यात. सुनील त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजीच्या रनवेवरून निघालेत. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये एकेरी धावेसाठी. हा ट्रॅकर बॉल होता. हा ट्रॅकर वरती मोठा प्रहार चढवण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु बॅटची वरची कडा लागली. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. सिंगल धाव मिळते, परंतु सुनील शेलार यांच्याकडे देखील वेग खूप मोठ्या प्रमाणात आहे. टेक्निकल गोलंदाजी सातत्यपूर्वक केली जाते. व्हेरिएशन त्यांच्याकडे खूप चांगलं आहे. कित्येक वेळा आपण पाहिलंय देखील. नक्कीच व्हेरिएशन राहिलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये आणि ते तुम्हाला सातत्यपूर्ण ठेवावं देखील लागतं. समीर आलेले आहेत, माफ करा सुनील आलेले आहेत गोलंदाजीच्या रनवेवरती आणि तदनंतर मात्र समोर मनोज. हो, यावेळी पहा भन्नाट वेग, एक्सप्लोसिव्ह गोलंदाजी करत असताना एका महत्वाचा मोहरा या ठिकाणी टिपलाय. फलंदाजाच्या बॅटचा हलकासा स्पर्श करून बिहाइंड द विकेट गणेश शेलार यांनी मात्र सुरेख झेल घेतला. फलंदाज बाद झालाय. अगदी बरोबर आहे. फायनलची मॅच आहे, असं चित्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला नक्की मिळेल. मी म्हणेन मेहंदी रंग लाती है सुकने के बाद, और मेहंदी रंग लाती है सुकने के बाद, और जिस मैच में विकेट मिलने के बाद गेंदबाज को एक और ही मजा मिलता है. तर बा मैदानाच्या आतमध्ये एक विकेट मिळवले. मनोज शेलार मात्र शून्यावरती बाद झालेत. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मनोज शेलार यांचा विकेट गेलाय. नवीन फलंदाज येत आहेत, नाव आहे मंगेश शेलार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मंगेश हा फलंदाज फार महत्वाचा दुवा ठरलाय, जिथे डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज फार सुंदर असे फलंदाजी करतोय. आणि तुषार सर आपण पाहिलं ना तर डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी ही मैदानाची खेळपट्टी आहे ना मेजवानी ठरलेली आहे. अगदी बरोबर आहे. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांनी मात्र डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांनी प्रभावित जरूर केलंय. तर मोठमोठे फटके सातत्यपूर्वक त्यांच्या माध्यमातून कालच्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुनील शेलार तयार होतील. समोरच्या बाजूने मंगेश आहेत. यावेळेला पहा बॅकफुटला गेले होते. अगदी हाफ ट्रॅकर बॉल ठेवला होता. बॅटची कडा लागली. चेंडू पाठीमागच्या दिशेला सिंगल धाव मिळते. सर ज्या पद्धतीने आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. त्यानंतर सुनील शेलार आले, त्यांनी कमबॅक केलंय. 3 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 2 धावा खर्च केलेल्या आहेत. नक्कीच या 3 धाव्यांच्या पाठीमागे गणित काय घडलंय तर नॉस्ट्राईक एंडवरती राहिले ते अजय शेलार. महत्वाची भूमिका त्यांची देखील राहणार आहे. अगदी बरोबर आहे. मंगेशला स्ट्राईक द्यावी लागेल अजय शेलार यांना. यावेळेला मोठा फटका जरूर आलाय. आवाज खूप चांगला आलाय. चेंडू हवेमध्येच असताना मात्र समीर शेलार चेंडू खाली जातील. कॅच कॅरी केला जाईल. आणखीन एक धक्का, आणखीन एक हादरा टीम कोट्रोशीला. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन, परतीच्या दिशेला तंबूच्या असऱ्याला येताना पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहिलं ना तर थोडेसे एक वेगळ्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टिक वरून ओढून काढलेला हा फटका जर पाहिलं गेलं ना तर त्या ठिकाणी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी मात्र झेल अतिशय सुंदर पकडला आणि तिथे विकेट देखील मिळवलाय. फायनलच्या मॅचमध्ये जी चित्तथरारक खेळी आपल्याला पाहायला मिळेल ना ती खेळत असताना राहुल आलेत आता मात्र नवीन बॅटर. परंतु मी म्हणेन सुनील शेलार आहेत ना ते वारंवार हा ट्रॅकर बॉल हाताळताना पाहायला मिळत आहेत. फलंदाजाची कमजोर बाजू कोणती आहे ते ओळखत आहेत. हा ट्रॅकर बॉल जर टाकले तर नक्कीच झेल होतील. हा प्रयत्न त्यांचा आतापर्यंत चांगला राहिलेला आहे. बॉल तुम्ही केव्हा टाकता तर ज्यावेळी 180 अंशाचं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय आणि त्याच्यावरती बॅटचा टॉपेज लागण्याचे चान्सेस असतात. फटके जेवढे पाहिजे तसे येत नाहीत आणि हुक पुलच्या फटके खेळण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं जात आहे. समोर पुन्हा एकदा निघतील सुनील आपल्याला पाहायला मिळालेत. 11 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारलेली आहे कोट्रोशी टीमने. उर्वरित 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 बॉलच्या पाठीमागे कमीत कमी 20 ते 22 धावा येणं गरजेचं आहे. परंतु कालच्या दिवसात जर आपण पाहिलं ना तरी प्रथमतः बॅटिंग करत असताना कोट्रोशी संघाने जरी 25 किंवा 27-30 धावा. हॅलो 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 हॅलो
कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं ना, कोट्रोशी संघाने जरी प्रथमतः बॅटिंग करत असताना 27-33 धावा बनवल्या, त्या देखील त्यांनी बॉलिंग करत असताना डिपेंड केलेल्या आहेत. कालच्या दिवसापासून आपण कोट्रोशी संघाचा खेळ पाहिलेला आहे. याही मॅचमध्ये 3 षटकाखेरीज जर त्यांनी 27 किंबहुना 30 धावांपर्यंत मजल मारली ना, तर दुसऱ्या डावामध्ये त्या धावा डिपेंड करण्याची ताकद या कोट्रोशी टीमकडे आहे सर. नक्कीच ताकद राहिलेली आहे त्यांच्याकडे देखील. मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पहा, शेवटचा बॉल या षटकांमधील आपण पाहतोय. हो, यावेळी पहा हलक्या हाताने बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय आणि तिथे थोडंसं हॅमस्ट्रिंग देखील पाहायला मिळाली आहे सुनीलच्या पायामध्ये आणि स्वतःला सावरतायत. अगदी बरोबर आहे. बॉलिंग करत असताना पुन्हा एकदा आपल्याला सावरावं लागतं आणि पुन्हा एकदा तो बॉल अडवावा लागतो. हे चांगलं क्रिकेट सुनील शेलार यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. परंतु सुनील शेलारचं मी कौतुक करेन. 3 धावा खर्च करत असताना त्यांनी मात्र 2 विकेट्स महत्त्वपूर्ण मिळवलेल्या आहेत. अवघ्या एका षटकामध्ये त्यांनी फक्त 3 धावा खर्च केले. कमालीची गोलंदाजी त्यांची राहिलेली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगवलेल्या आहेत. तर न्यू गोलंदाज गोलंदाजीच्या रनवेवरती, ज्याने मात्र कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये प्रभावित केलाय असा खेळाडू शुभम शेलार गोलंदाजीच्या रनवेवरती. आपण स्क्रीनवरती शुभम शेलार यांना पाहू शकाल. अगदी उंची त्याची कमी आहे, बॉडी लँग्वेज कमी आहे, उदयमुख खेळाडू आहे. वय जरी आपण पाहिलं तरी जवळजवळ 17 ते 18 वयोगटातील असेल हा खेळाडू, परंतु गोलंदाजी खूप चांगली करताना पाहायला मिळते. पहिलाच बॉल हाताळण्यासाठी सज्ज होतील. कालच्या दिवसामध्ये या खेळाडूने मात्र वाळणे टीम समोर चांगली गोलंदाजी केली. 6 बॉलच्या पाठीमागे 8 धावा डिपेंड केल्या. नितीन नलावडे आणि अरुण यांना मात्र त्यांनी थांबवलं होतं, परंतु यावेळेला अजय शेलार समोर त्यांना गोलंदाजी करायची आहे. अजय शेलारने पहिल्याच बॉलवरती आपले इरादे स्पष्ट केलेत. स्वॅग से करेंगे हम स्वागत. नक्कीच इथे अफलातून असा शॉटलेंथ वरती गोलंदाजी केली आणि पुलचा फटका मिडल ऑफ द बॅट केला. या फलंदाजाने ताकद दाखवली आणि ॲबिलिटी आहे. आणखीन एक टोले शंग प्रहार लागोपाठचा दुसरा ब्लास्ट. अजय शेलार सेट ऑन फायर. एक वार चेंडू सीमारेषा पार. नक्कीच या टुर्नामेंट मधला जवळजवळ 118वा षटकार या ठिकाणी हाताळताना पाहायला मिळाले आहेत आणि नवीन खेळाडूच्या अगेन्स्ट अशा पद्धतीने एक मोठा फलंदाज येतो ना, त्यावेळी मात्र त्याच्यावरती प्रेशर क्रिएट केले गेले आणि 2 कन्झिक्युटिव्ह षटकार ठोकलेले आहेत या ठिकाणी या फलंदाजाने. धावफलकाला चांगलाच आकार अजय शेलार यांनी दिलेला आहे. धावफलक जाऊन पोहोचलंय तब्बल 24 या आकड्यावरती. या स्पर्धेतील आणखीन एक षटकार हॅट्रिक होणार का? हो, इथे मात्र आणखीन एक टोले शंग प्रहार. चेतन शेलार चेंडूकडे पाहत पाहत आणि पाहतच राहतील. लागोपाठचा तिसरा ब्लास्ट अजय शेलार यांच्या बॅटमधून षटराक हॅट्रिक. म्हणूनच म्हटलं आता ना, खुलं आभाळ मोकळ नभी चांदन चांदन, माझ्या नावाचं वादळ, मी ठोकलं इथे षटकाराचं तोरण. तोरण ठोकलंय या फलंदाजाने. इथे 6-18 असं गणित कॅल्क्युलेट केलं गेलं. आपण पाहतोय ना, धावसंख्या सरळ 30च्या घरामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. अगदी पहा, अजय शेलारने 6चा टेबल बोलायला सुरुवात केली. आतापर्यंत 3 आलेले आहेत, अजून 3 आले तर एक इतिहास रचला जाईल. असं म्हटलं जातं ना, ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. मैदानाच्या आतमध्ये शुभमने कालच्या दिवसापासून चांगली गोलंदाजी केली होती, त्याच्यावरती मात्र आता आक्रमण चढवलं जाते. आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे. अलाउंटी कार्पेटच्या साईने एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न काय घडलं जाईल? हो हो, इथे मात्र पहा चुकी क्रिकेटमध्ये गब्बर शेर गणेश शेलार यांच्या माध्यमातून चुकी पाहायला मिळते. चुकीचा भुर्दंड रेणुशी टीमला भोगावा लागतोय. जिथे मात्र 2 धावा मिळणार होत्या तिथे मात्र 3 धावा कंप्लीट केल्या कोट्रोशी टीमने. 3 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 33 या आकड्यावरती. 9 चेंडूच्या पाठीमागे 27 धावा या फलंदाजाने ठोकलेल्या आहेत. आपण पाहतो ना, आता प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. हो हो, यावेळी मात्र उडवलेला आहे क्रॅकिंग ऑफलातून विध्वंसक असा फटका. अजय शेलार ब्रँडेड षटकार ठोकलाय. पहा, मैदानाच्या आतमध्ये अजय शेलार या नावाचं वादळ घोंगावलेलं आहे. काही वादळे येतात ना, ती सर्व काही निस्तो नाबद करून टाकतात. जी मॅच कुठेतरी आकार घेत होती ना, त्याला मात्र आता उकार दिलेला आहे या फलंदाजाने. ना संघर्ष बडा ना तकलीफ आहे असं म्हटलं जातं ना, तशाच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ रंगलाय.
आणखीन एक टोले शंग प्रहार, परंतु क्षेत्ररक्षक आहेत या वेळेला. पकडली जाईल झेल आणि संपेल फलंदाजाचा खेळ. अजय शेलार यांची बॅटिंग आवडली असेल ना मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. संघर्षाने भरलेली ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी संघर्ष केला. शेवटच्या षटकामध्ये तब्बल धावा ठोकल्या, 27 धावा. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये अजय शेलार यांचा खेळ बहरलाय ना, लाजवाब. तब्बल त्यांनी 35 धावा ठोकल्या आणि संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले 39 या आकड्यावरती. आता येणारे बॉल आहेत 18 आणि धावा बनवायच्या आहेत 40. शेवटच्या ओव्हर मध्ये 4 षटकार लाजवाब ठोकलेले आहेत अजय शेलार यांनी. एक इनिंगचा खेळ समाप्त झाला. एक इनिंग अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 39 धावा. आता येणारे बॉल आहेत 18 आणि धावा बनवायचे आहेत 40. टीम रेणुशीला विजयासाठी आवश्यकता. सर, ज्या पद्धतीने आपण पाहतोय आई रकुमाई कुंभळज क्रिकेट संघ खरोशी व ग्रामस्थ मंडळ खरोशी यांच्या संयुक्त विद्यमानाने आई रकुमाई कुंभळज चषक 2023 पर्व क्रमांक 3 फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. परंतु कालच्या दिवसापासूनच सर जर आपण पाहिलं ना, तर अनेक चांगल्या मॅचेस रंगल्या, रोमहर्षक मॅचेस रंगल्या. प्रेक्षकांना जशा हव्या होत्या तशा मॅचेस रंगताना पाहायला मिळालं. त्याच्यामध्ये ही फायनलची मॅच देखील तशीच रंगताना पाहायला मिळते. पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. पूर्वार्ध खेळामध्ये कोट्रोशी टीमने 40 धावांचं टार्गेट सेट केलंय. आता या 40 धावांची चिरपाड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रेणुशी टीमचे एक आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये. गब्बर शेर गणेश शेलार स्ट्राइक इनला आणि नॉन स्ट्राइकला रायझिंग स्टार समीर शेलार. अठरा बॉलच्या पाठीमागे 40 धावांची आवश्यकता आहे आणि या 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी गणेश शेलार आणि समीर शेलार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. या जोडीला थांबवण्यासाठी कोट्रोशी टीमचा तारणहर्ता पालनहर्ता संकट मोचक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं हुकमी एक्का अजय शेलार स्ट्राइक एंडला. गोलंदाजीच्या रनवेवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक तो घेऊन येईल आपल्या नावावरती. पहिल्या षटकामध्ये खूप काही निर्भय आहे रेणुशी टीमचं. या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा आल्या तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. 15 ते 20 धावा ठोकण्याची जिद्द, चिकाटी, ॲबिलिटी, ताकद ही गणेश शेलार यांच्याकडे आहे. मॅच ऑन होते. पंचांचा सिग्नल, ग्रीन सिग्नल आलाय. पहिलाच बॉल अजय शेलार घेऊन निघाले. समोरच्या बाजूने गणेश शेलार. पहिलाच बॉल ऑन साइडला वळवलाय, चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय खणखणीत षटकार. चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, और इस मैच में चौके और छक्के नहीं तो देखने में क्या मजा. फायनलची मॅच आहे. चौके छक्के तुम्हाला पाहायला मिळणार. गणेश शेलारने आपला दमखम दाखवायला सुरुवात केली. पहिल्याच बॉल वरती त्यांनी तंत्राचा आणि मंत्राचा वापर करून मात्र षटकार ठोकलाय. आणखीन एक चेंडू हवेमध्ये आहे, उंची जास्त आणि पहा विकेट कीपरने टिपले झेल. अजय शेलारची कमाल आणि धमाल आपल्याला पाहायला मिळते. गणेश शेलारची विकेट आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कोट्रोशी टीमचा जल्लोष पहा. का करू नये जल्लोष, जल्लोष करावा लागतो. कारण एखाद्या खेळाडूची मोठी विकेट तुम्ही मिळवली तर तुम्हाला जल्लोष करावा लागतो. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल लोहर फुल टॉस बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक पाय वाकवला होता, बॅटची वरची कडा लागली, चेंडू विकेट कीपर यांच्या हातामध्ये विसवला. एक चांगला झेल त्यांनी संपादित केला. गणेश शेलार नाराज असतील, ना खुश असतील, कारण की त्यांना मोठा फटका जरूर खेळायचा होता. आता इथून पुढे थोडासा बॅकफूट वरती संघ रेणुशी येताना पाहायला मिळतोय. आता येणारे बॉल 16 आणि धावा बनवायचे आहेत 34. जशास तसं उत्तर अजय शेलारने दिलंय.
या अगोदरच्या बॉलवरती मला षटकार तुम्ही मारणार तर मी देखील कमी नाही, मी देखील पकलेला आहे, मी देखील क्रिकेटचे अनेक धडे शिकलेले आहेत, मी देखील क्रिकेटमध्ये अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत, हे अजय शेलारने मात्र दाखवून दिलंय. तर 16 बॉल 34 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुनील शेलार. याही बॉलला फ्लिक केलाय, चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय 6 धावांसाठी. टोले शंग प्रहार, नेत्रदीपक स्ट्रोक, कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळालाय, क्लासिकल स्ट्रोक सुनील शेलारच्या बॅट मधून. क्या बात आहे. आल्या पावले त्यांनी मात्र षटकार खेचला. जो दबाव होता गणेश शेलार यांची विकेट गेल्यानंतर तो दबाव मात्र पूर्णपणे कमी केलेला आहे. ज्या दबावाखातीर मला खेळायचं नाही, पाठीमागच्या बॉलवरती काय झालं हे मला पाहायचं नाही, मी माझा गेम दाखवणार, हा निश्चितपणे निर्धार सुनील शेलारचा आहे. आणखीन एक टोले शंग प्रहार, गॅप मध्ये चेंडूला पाठवलंय, टप्पा पडल्यानंतर वन बाउंड चेंडू सीमा रेषा पार. 4 4 4 4 4 धावांसाठी चौकार. सुनील शेलारचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आता गोंगवायला लागलंय. एक षटकारानंतर एक चौकार त्यांनी खेचलेला आहे. अजय शेलार यांच्यावरती ते तुटून पडतायत. पहिल्या बॉलवरती षटकार, तदनंतरच्या बॉलवरती चौकार आल्या पावली त्यांनी खेचलेला आहे. जसं काय डकआउट मधूनच ते सेट होऊन गेलेत. ही चांगली बाब आहे रेणुशी टीम साठी. आणखीन एक मोठा प्रहार चढवण्याचा प्रयत्न, परंतु आपल्याच फॉलोथ्रो मध्ये अजय शेलारने कमालीची गोलंदाजी करत असताना धमालीची कॅच पकडले. आणि इथे मात्र पहा विकेटचं पतन, सुनील शेलारला देखील माघारी परतावं लागतंय. आता मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये कहाणीला थोडं वेगळं वळण आलंय. आता येणारे बॉल 13 आणि धावा बनवायचे आहेत 24. पहा अगदी आपल्या फॉलोथ्रो मध्ये कशा प्रकारे अजय शेलार यांनी झेल पकडली. ज्या पद्धतीने मोठा स्ट्रोक खेळायचा होता, बॅटची थोडीशी कडा लागली, त्यानंतर चेंडू पहा आपल्याच फॉलोथ्रो मध्ये कॅच कॅरी केलाय अजय शेलारने. अफलातून कमबॅक, अफलातून वापसी. संकट प्रत्येकाच्या वाट्याला येतात, कोणाच्या वाट्याला येत नाहीत असं नाहीये जीवनामध्ये. संकट पेलण्याची ताकद असते ना, त्यांच्याच वाट्याला संकट येतं. आता 13 बॉल 24 धावांची आवश्यकता. या बॉलला उडवलाय, टायमिंग प्रॉपर होईल का? हो हो, इथे मात्र आपण पाहू शकाल नक्की काय घडलंय. अगदी प्रेक्षक वर्ग आहे, 2 मिनिटं आपण थांबवू शकाल. या बॉलच्या पाठीमागे काय आहे हे आपण नक्कीच पाहूया. येस, कमिटी मेंबर तिथे आहेत. अतिशय चांगला झेल पकडलाय चेतन शेलारने देखील. हा बॉल मात्र उडवला होता डीप मिड विकेट रिजन मध्ये, आणि डीप मिड विकेट रिजन मध्ये एक चांगला कॅच विकास शेलारने कॅच पकडला. एक अफलातून कॅच. ज्या मोमेंटला आणि कुशल मोमेंटला कॅच पकडणं गरजेचं होतं, ती मॅच मध्ये कॅच पकडले. आता कॅच पकडले आणि मॅच देखील पकडले, कारण 3 खेळाडू मात्र तंबूच्या आसऱ्याला आलेले आहेत. सोळा धावा धावपलकावरती. अजय शेलारने जरी 16 धावा खर्च केल्या असल्या तरी 3 महत्वाचे गडी त्यांनी माघारी पाठवलेत. आता येणारे बॉल 12 आणि धावा बनवायचे आहेत 24. न्यू गोलंदाज गोलंदाजीच्या रनवेवरती सागर शेलार डावकुरे हाताचे, ज्याने मात्र पाठीमागच्या मॅच मध्ये यंगस्टार कुरोशी संघाविरुद्ध खेळत असताना चांगली गोलंदाजी केली. तोच खेळाडू इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न थोडासा असफल ठरला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 12 बॉलच्या पाठीमागे 24 धावांची आवश्यकता असताना 2 धावा आल्या. आता 11 बॉलच्या पाठीमागे 22 धावांची गरज आहे. ह्या षटकामध्ये दोन्ही संघांचं खूप काही निर्भय असेल. या षटकामध्ये
10 ते 12 धावा आल्या तर कमबॅक होऊ शकेल रेणुशी टीमचा, परंतु 5 ते 7 धावा खर्च केल्या तर कोटरुशी संघ कमबॅक करेल. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अलाउंड दी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट. धावचीची नामी संधी. काय घडलं जाईल? ओहो, पुन्हा एकदा रिव्हर्स आलेले आहेत. समीर शेलारला माहीत आहे माझी विकेट माझ्या संघासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. समीर शेलार जर शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये थांबला ना तर होत्याचं नव्हतं करण्याची ताकद त्याच्या अंगामध्ये पूर्णपणे आहे. परंतु इथून पुढे कोटरुशी संघामध्ये विजय मिळवायचा असेल तर समीरला माघारी पाठवावं लागेल. परंतु विजय मिळवायचा असेल आपल्या टीमसाठी आपल्या संघासाठी तर समीरला मात्र उभं राहावं लागेल. या बॉलला उडवलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पकडली जाईल झेल आणि संपेल फलंदाजाचा खेळ. प्रशांत देखील बॅक टू द पेव्हिलियन. 4 गडी आतापर्यंत कोसळलेत. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. जो कॅच चेतन शेलारचा विकास शेलारने पकडला ना तिथे मात्र मॅचला एक टर्निंग पॉइंट मिळाला आणि टर्निंग पॉइंट मिळाल्यानंतर आता मात्र कोटरुशी संघ अफलातून कामगिरी करतोय. स्वप्न नाही रात्र बदलते, स्वप्न नाही रात्र बदलते, दिवा नाही वात बदलते. जिंकण्याची आशा ठेवा मित्रांनो. नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते. इथं नशीब कोणाचं बदललं जाईल, वेळ कोणाची बदलली जाईल ही सांगणारी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले. ओहो, इथे मात्र वेग चांगला होता. टप्पा अचूक होता. चेंडू पहा फलंदाजाला बीट करून विकेट किपर यांना बीट करून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. आणखीन एक धाव धावफलकावरती जोडूया. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं तब्बल 20 या आकड्यावरती. आता येणारे बॉल 8 आणि धावा बनवायच्या आहेत 20. या 2 बॉलच्या पाठीमागे एखादा षटकार किंवा एखादा चौकार आला ना तर मॅच मध्ये आणखीन ट्विस्ट निर्माण होऊ शकतो. चौकार किंवा षटकार येणं गरजेचं आहे. शुभम शेलार आहेत, त्यांनी मात्र बॉलिंग मार्कवरती प्रभावित जरूर केलंय कालच्या दिवसामध्ये, परंतु आता त्यांच्या हातामध्ये बॅट आहे. थोडासा अडथळा निर्माण झालाय. गोलंदाज थांबलेला आहे. आता बॅटने देखील कमाल दाखवावी लागेल. बॉलिंगच्या रनवेवरती त्यांनी कमाल दाखवले. आता बॅटिंग रनवेवरती त्यांना धमाल दाखवावी लागेल. ओह, हा बॉल खूप चांगला आहे. रायझिंग डिलिव्हरी, चांगली लाईन, चांगली लेंथ, अचूक टप्पा, भेदक मारा, वेगावरती स्वार होत आहे सागर शेलार. आगीचे निकारे ज्या पद्धतीने टाकले जातात ना त्या पद्धतीने मात्र इथं खेळ पेश केला जातोय. पण समीर शेलारला स्ट्राईक हवी आहे. समीर शेलारकडे जर स्ट्राईक आली तर समीर शेलार यांच्याकडे ताकद आहे. ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ओपनच्या टुर्नामेंट देखील समीर शेलारने खेळलेले आहेत मोठ्या प्रमाणात. हा बॉल खराब बॉल, सफेद बॉल, नकारात्मक चेंडू. संघाची दशा ही गोलंदाजाची दिशा असते. गोलंदाजाची दिशा ही चांगली असेल ना तर संघ दशेपासून वाचू शकतो. आता येणारे बॉल 7 आणि धावा बनवायचे आहे 19. शुभमच्या बॅटमधून षटकार आला तर मॅच मध्ये रोमहर्षक पाहायला जरूर मिळेल. या बॉल वरती खूप काही निर्भय आहे. षटकार येणं गरजेचं आहे टीम रेणुशी टीमसाठी. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय आणि इथे मात्र धाव घेतली जाणार नाही कारण शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि स्ट्राईक हवी आहे समीर शेलार यांना. आता 6 बॉलच्या पाठीमागे 19 धावा बनवायच्याच आहेत. जर इथून मानाचा करंडक चॅम्पियन बनून जायचं असेल रेणुशीला तर 6 बॉलच्या पाठीमागे 19 धावा बनवाव्या लागतील. परंतु कोटरुशी टीमला 6 बॉलच्या पाठीमागे 19 धावा थांबवाव्या लागतील चॅम्पियन बनायचं असेल तर. 6 बॉल 19 धावा, 19 धावा, 6 बॉल. मॅच हाय व्होल्टेज ड्रामा, पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काय घडेल, कधी काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे मित्रांनो. मंजिलें उन्हीं को मिलती है उनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उडान होती है. इथे हौसले कोणाचे मजबूत असणार हे पाहणं खूप गरजेचं आहे. मेहनत कोणाची कामयाबी ठरणार हे पाहणं खूप महत्त्वाचे आहे. कालच्या दिवसापासून दोन्ही कोटरुशी संघाने खूप चांगला खेळ पेश केलाय.
आजच्या दिवसामध्ये देखील रेणुशीने देखील चांगला खेळ पेश केलाय, परंतु आता 6 बॉलच्या पाठीमागे 19 धावांची गरज. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, नकारात्मक चेंडू, वाईड बॉलचा इशारा. आता 6 बॉल 18 धावांची गरज. एक खराब चेंडू मात्र प्रेशर येऊ शकतो कोट्रोशी टीम वरती. आता 18 धावांची गरज आहे ती 6 बॉलच्या पाठीमागे. 3 षटकार खेचावे लागतील. ओहो, पहिला षटकार जरूर आलाय. कलात्मक, नेत्रदीपक, क्रिकेट मधील मादक सौंदर्य समीर शेलार सेट ऑन फायर. झंझावती षटकार पाहायला मिळालाय. आकाशाला गवसणी घालणारा षटकार. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा पद्धतीने हा स्ट्रोक खेळला, ज्या पद्धतीने गोलंदाज निघालेत. मंगेश शेलार थोडासा ऑफ स्टंप वरती बॉल ठेवला होता, बॉल पर्यंत पोहोचले, एक पाय वाकवला, तदनंतर मात्र कव्हर ड्राईव्ह त्यांनी खूप चांगला खेळलेला आहे. ताकदीचा पुरेपूर वापर त्यांनी केला. चेंडून हवाई सफर केलेला आहे. आता 5 बॉल 12 धावांची गरज. मॅच मध्ये रंगत निर्माण, मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळतोय. 5 बॉल 12 धावांची गरज. ना संघर्ष ना तकलीफे, तो क्या मजा जीना में, तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. आणखीन एक टोले शंग प्रहार, गॅप मध्ये चेंडूला पाठवलंय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जाईल सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. समीर शेलार है तो ये बात मुमकिन है, अनहोनी को होनी करने वाले समीर शेलार है. 4 बॉलच्या पाठीमागे आता 8 धावांची गरज. समीर शेलार यांच्यावरती एक पारितोषिक येत आहे. जर ही मॅच फिनिश केली तर शैलेश दादा कदम आणि विठ्ठल दादा कदम यांच्या माध्यमातून समीर शेलार यांना 1001 रुपयांचा रोख धनादेश दिला जाईल. 4 बॉलच्या पाठीमागे 8 धावा बनवायच्या आहेत. ओहो, आडव्या बॅटने इथे मात्र फटका फसलाय आणि इथे मात्र झेल पकडलाय. अफलातून झेल, कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं आणि अशाच प्रकारचा झेल पकडलाय. विक्रम शेलारने मात्र अफलातून झेल पकडलाय आणि कमबॅक करून दिलाय, वापसी करून दिले. आता मात्र मॅच मध्ये आणखीन ट्विस्ट निर्माण होतोय. क्या बात है, क्या बात है. मैदानाच्या आतमध्ये लाजवाब. आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही असं म्हटलं जातं. आता 3 बॉल 8 धाव्यांची गरज. संघर्ष करावा लागतो. काळ कसोटीचा आहे, काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे. इथे मात्र तुम्हाला संघर्ष करावा लागेल, काळ जरी कसोटीचा असला तरी. आता 3 बॉल 8 धाव्यांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर अक्षय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या रनवेवरती मंगेश शेलार. 3 बॉल 8 धाव्यांची आवश्यकता विजयासाठी रेणुशी टीमला. शांतता पाहायला मिळते, होऊ शकतात. इथे मात्र पहा, एक पाय वाकून या बॉलला खेळून काढले. तारेवरची कसरत करत असताना क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात. काय घडलं जाईल. 2 धावा कंप्लीट केलेले आहेत. आता चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 2 बॉल 6 धाव्यांची आवश्यकता. एखादा मोठा प्रहार मॅच फिनिश होऊ शकता. एखादा डॉट बॉल थोडंसं दडपण आणून देऊ शकता. आपल्या जीवनातील सर्वाधिक चांगले बॉल टाकायचे आहेत मंगेश शेलार यांना आणि आपल्या जीवनातील चांगले बॉल खेळायचे आहेत अक्षय शेलार यांना. इथे बॉलला पाठवलंय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 धाव कंप्लीट आणि काय घडलंय पहा. आपलातून क्षेत्ररक्षण यार स्वतः पडले, परंतु बॉलला पाठीमागे जाऊन दिलं नाही. त्यांना माहित होती जर बॉल पाठीमागे गेला असता तर 4 धावा आल्या असता आणि मॅच मध्ये थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. आता 1 बॉल 4 धाव्यांची गरज. मित्रांनो, मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या मॅच साठी. 1 बॉल 4 धाव्यांची गरज. पैसा वसूल मॅच याच साठी केला होता अट्टास. शेवट वावा गोड. मित्रांनो, हृदयविकाराचा जर कोणाला आजार असेल तर मी म्हणेन मॅच पाहणं सोडू नका. डोळ्यावरती गॉगल घाला, 1 पाऊल पाठीमागे सरका, परंतु हा क्षण मात्र आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवा. एक बॉल 4 धाव्यांची आवश्यकता. आपल्या जीवनातील सर्वाधिक स्ट्रोक अक्षय शेलारला खेळायचा आहे.
आपल्या जीवनातील सर्वाधिक बॉल मंगेश शेलार यांना टाकायचा आहे. कोण कोणावरती मारणार बाजी? ओहो, इथे मात्र खराब बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, वाईड बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव फलकावरती जोडूया. आता 1 बॉल 3 धाव्यांची आवश्यकता. दबाव दबाव आणि दबाव, प्रेशर प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतोय दोन्ही संघांवरती. पाठी राखे देखील पहा. इथे मात्र पहा अंगावरती येणारा बॉल आहे. क्षेत्ररक्षकाने टिपले झेल आणि आई रकुमाई कुंभलज चषक 2023 पर्व क्रमांक 3 मध्ये चॅम्पियन संघ ठरलाय. कोट्रोशी संघ रनरअप संघ ठरलाय रेणुशी संघ आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय यंग स्टार कुरोशी संघ. तिन्ही संघांचं हार्दिक 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 अभिनंदन. क्या बात आहे. संघर्षाने भरलेली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. तिथे बाजी मारली कोट्रोशी या टीमने. खरं तर कोट्रोशी संघाने मात्र कालच्या दिवसापासून हाय व्होल्टेज ड्रामे मात्र खेळलेले आहेत. कालच्या दिवसापासून त्यांचा कालच्यापासून चांगला खेळ रंगला बहरला आणि आज मात्र ते चॅम्पियन झालेत असे म्हणेन मी. 2 ओळी घेईन कोट्रोशी टीम साठी. हार की परवाह करता तो जितना छोड़ देता, जीत हमारी जीत है और जीत के हम बादशाह है बादशाह.